महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर मूर्ती स्पर्धेमध्ये मी पूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते। या स्पर्धेसाठी आपले प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। बोला गणपती बाप्पा मोरया। आता आपण आलेलो आहे भारतनगर एरियामध्ये, जिथे बसतोय मिरजेचा सम्राट। खूप सुंदर, आकर्षक, मोहित करणारी अशी ही मूर्ती आहे आणि तुम्ही बघत असाल तर प्रचंड मूर्ती आहे असं आपण म्हणूया। आणि या गणेशोत्सव मंडळाचे सगळे सभासद आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नक्की ह्या मंडळाचं किंवा तुमच्या ह्या गणपतीचं काय विशेष सांगाल। विशेष असं सांगता येईल की गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि एका साईडला शंकर आणि एका साईडला पार्वती आहेत। ते त्या गणपतीला नृत्य करून असं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, खुश ठेवत आहेत। असं या मेन वैशिष्ट्य या गणपतीचं आहे। ही मूर्ती आपल्याला फक्त मूर्ती बघायला गेला तर 17 फूट उंचीची मूर्ती आहे आणि मागचं शिवलिंग जे आहे ते धरून मूर्ती टोटल आपली 26 ते 27 फूटमध्ये जाईल। कितवं वर्ष आहे तुमच्या ह्या मंडळाचं आणि काय वैशिष्ट्य सांगाल? इतकी वर्ष काय काय बसवताय? टोटल हे माझ्या मंडळाचं 39 वर्ष आहे। 2022 पासून 3 वर्ष झाले आम्ही आता मोठ्या मूर्त्या बसवतोय। त्याच्या आधी आपण 5 फूट मूर्ती बसवत होतो। सामाजिक उपक्रम म्हणजे आपण इथं आपल्या एरियातल्या लेडीज असतात त्यांच्यासाठी पैठणीचा कार्यक्रम घेतो 6व्या 7व्या 8व्या दिवशी। अजून बारक्या मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम असतात। असे काही 2-3 टाईपमध्ये कार्यक्रम असतात ते घेतो। खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि तुम्ही जर बघितलं तर प्रचंड अशी ही मूर्ती आहे। बघून खरं तर खूप आनंदही होतो। मागं शिवलिंग खूप मोठं आहे, त्यानंतर इथे बघितलं तर तुम्ही पार्वती आहे, तिकडे शंकर आहे आणि हे नृत्य करत आहेत, या पोजमध्ये आहेत, जेणेकरून आपले गणपती बाप्पा कायम खुश राहावेत यासाठी। प्रचंड मोठी ही अशी मूर्ती आहे आणि या मूर्तीसाठी लागणारा हा भव्य मंडप तुम्ही बघत असाल तर हाही खूप मोठा आहे आणि खरंच तर ह्याचं मोठं कौतुक आहे की हे एवढं सगळं यांनी आजपर्यंत केलेलं आहे। आणि हा गणपती पाहण्यासाठी खास करून मिरजकर सांगलीकर तुम्हाला विनंती आहे, नक्की या, लहान मुलांना घेऊन या, त्यांना आकर्षण आहे या गोष्टीचं। आणि इथून पुढे आपण असेच एकत्र असू। धन्यवाद।